स्माइल वेलकम टू ऑल. आजपासून सुरू होणाऱ्या या आपल्या रेकी लेवल 1च्या 10 दिवसीय सत्रामध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. आपलं हे सत्र कशा पद्धतीने राहील आणि 10 दिवसात आपण काय काय शिकणार आहे याचं डिटेल जाणून घेण्याआधी आपलं नाव आणि आपण कुठून आहात ते चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून एक आपला छोटा हलका परिचय होईल आणि त्यानंतर आपण या सत्राला सुरुवात करणार आहे. चॅटबॉक्स मध्ये तुमचं गाव आणि नाव. स्माइल आफ्टरनून. श्रद्धा मॅडम मुंबई, आयुष सर नागपूर, मकरंद सर कोल्हापूर, ओमकार सर कोल्हापूर, सोनल मॅडम मुंबई, मनीषा मॅडम पुणे, नैना मॅडम कल्याण, भूषण सर आता फास्ट स्क्रोल होतात आहे त्याच्यामुळे पुणे, मानसी मॅडम मुंबई, मुंबई पुणे, रत्नागिरी मुंबई, औरंगाबाद पुणे, ओके, चिंचवड, डोंबिवली, अहमदनगर, वसई, चिपळूण, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ, पुणे, मुंबई, चला बँगलोर, पनवेल, मुंबई, सोनल मॅडम, सुनीता मॅडम पुणे. बरेच नाव कळत नकळत खूप फास्ट स्क्रोल झाले आहे त्याच्यामुळे मी ते वाचू शकली नाही. ओके, सो वेलकम. सुजाता मॅडम USA, सॅन फ्रान्सिस्को, स्वागत आहे आपलंही. ओके, चला सृष्टी माने मॅडम पुणे, रायगड. चला महाराष्ट्रच नव्हे तर या बॅच मध्ये भारत, सॅन फ्रान्सिस्को, USA अगदी इंटरनॅशनल लेवल पासून आपल्याकडे या बॅच मध्ये स्टुडंट आहे. प्रत्येक बॅच मध्ये आपल्याकडे देशाच्या बाहेरचे स्टुडंट असतात. सो याही बॅच मध्ये आहे. सगळ्यांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना विनंती करते की येणारे 10 दिवस आपण खूप एन्जॉय करणार आहे या क्लासमध्ये. सो हा क्लास अटेंड करताना काही नियम आणि अटी आहे. ते नियम आणि अटी म्हणजे ज्यांना खरोखर सिरियसली 10 दिवस क्लास लाईव्ह मध्ये अटेंड करायचा आहे त्यांनीच क्लासमध्ये बसायचं. नाहीतर आज येतो आहे मग 2 दिवसांनी येतोय आणि तिसऱ्या दिवशी येतोय असं करत क्लास अटेंड करायचा नाही. कारण तुम्हाला अर्धवट ज्ञान मिळणार आणि अर्धवट ज्ञानामुळे आपण जी प्रॅक्टिस, जे जीवनाचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन, जे मी सेंटेन्स टाकलेले आहेत की आपण आपल्या जीवनातल्या समस्यांचं समाधान इथे मिळवणार आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. सो सगळ्यांना पहिलं की 10 दिवस तुम्हाला सेशन अटेंड करण्याचं कंपल्शन आहे. दुसरं, जे लोक वर्किंग आहे, मी समजू शकते की ही दुपारची वेळ, ऑफिसची वेळ असते आणि त्यांना हे सेशन अटेंड करणं शक्य नाहीये, तर त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग हा ऑप्शन आहे. तुम्हाला युट्यूबची एक लिंक दिली जाईल ज्यात तुम्ही हा रेकॉर्डेड सेशन बघू शकणार आहे आणि त्याच्यानंतर काही अडचणी असले तर तुम्ही पर्सनली किंवा लाईव्ह मध्ये तुम्ही येऊन त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही वर्किंग मध्ये आहात तर हे सेशन करू शकणार नाही. फक्त तुम्हाला जेव्हा रेकीचा शक्तिपात असेल त्या दिवशी तुम्हाला एक अर्धा तासाचा वेळ पहाटे काढणं गरजेचं आहे. कारण अटुनमेंट शक्तिपात प्रोसेस आपण जनरली ही पहाटे करत असतो. ठीक आहे, तर पहाटे तुम्ही एक दिवस सुट्टीच्या दिवशीच अटुनमेंट असतं, तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी 5:30 ला रेडी राहून हा शक्तिपात कंप्लीट करावा लागेल. ठीक आहे, मॉर्निंगला किंवा म्हणजे आपण 7:30-8च्या आधी घेत असतो केव्हा तरी. ओके, 5:30 ते 7:30-8 पर्यंत आपला शक्तिपात प्रोसेस होत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की क्लास अटेंड करत असताना तुमचा व्हिडिओ ऑन असणं खूप गरजेचं आहे. कारण जर का तुमचा व्हिडिओ बंद आहे म्हणजे आपल्याला सध्याच्या जमान्यामध्ये ना मल्टीटास्किंग करायची खूप सवय झालेली आहे. एका वेळेस आपण चांगले 2-3 कामं करतो. मग मोबाईलवर मला ऐकता ऐकता झूम मागे टाकून द्यायचं आणि मग परत बाकीचे व्हॉट्सअपवर आलेले मेसेज स्क्रोल करतोय किंवा घरचं एखादं काम हाताशी आहे ते करत असताना बघा, जीवनामध्ये जर काही सकारात्मक बदल करायचा असेल तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ देणं पण गरजेचं आहे. येस ऑर नो? तर कोण कोण रेडी आहे वेळ द्यायला? आर यू रेडी? टाइप इन रेडी. ओके, आता ज्यांचे थँक्यू ज्यांचेही प्रश्न असतील, खूप सारे प्रश्न पडणार आहेत आपल्याला,
तर काळजी करू नका. दररोज आपण शेवटचे 5 मिनिटं काही प्रश्न घेणार आहे आणि उरलेला जो वेळ आहे म्हणजे शेवटचा एक दिवस जो राहील आपला 10वा दिवस ज्याला आपण म्हणू क्लासचा, जो 22 तारखेला असणार. कारण आपला क्लास हा मंडे टू फ्रायडे असा 10 दिवस होणार आहे. शनिवार, रविवार आपल्या क्लासेसला सुट्टी असते. तर त्याच्यामुळे आपण त्या दिवशीचं सेशन आपण 3 ते 4 तास घेतो. अगदी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत मी क्लास बंद करणार नाही. त्याच्यामुळे सगळे प्रश्न लिहून ठेवा. प्लस रोज आपला ग्रुप ओपन होईल. तिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. तर आता पहिले या 10 दिवसांचं सिलेबस कसं राहणार आहे, ते आपण बघणार आहे. आपला हा जो क्लास आहे टोटल 10 दिवस चालेल. त्याच्यात 2 दिवस आपण अवचेतन मनाचं रहस्य बघणार आहे. का बरं? कारण जब तक हमारा माइंड रेकी म्हणजे एक पॉवरफुल एनर्जी आहे. तिला ग्रहण करण्यासाठी जोपर्यंत आपलं माइंड रेडी होणार नाही ना, तोपर्यंत आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकणार नाही. आणि रेकी लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो, ज्यात आपण सेल्फवर वर्क करतो, स्वतःवर वर्क करतो आणि लिटरली आपण याच्यात काय-काय बघणार आहे बघा. तर 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग बघणार आहे. त्याच्यानंतर रेकी काय आहे? व्हॉट इज रेकी? याच्यात रेकीचा इतिहास आणि तुमचं पास्ट लाईफचं मेडिटेशन होणार आहे. पास्ट लाईफचं मेडिटेशन का बरं? कारण जोपर्यंत समजा मनामध्ये खूप सारे नकारात्मक विचार आहे, कटू आठवणी आहे आणि त्या आठवणी जशाच्या तशा आपण ठेवल्या आणि त्याच्यावर खूप चांगलं टाकलं, फायदा होणार आहे काय? समजा एका ग्लासला आतून काचेचा ग्लास आहे आणि त्याच्यात खूप धूळ आहे आणि त्याच्यात तुम्ही स्वच्छ पाणी ओतताय, तर ते पाणी स्वच्छ व्हायला वेळ लागेल की नाही लागेल? आणि म्हणून आपण इथे घेणार आहे पास्टच्या कटू आठवणी दूर करण्यासाठी पास्ट लाईफ मेडिटेशन, ज्यात तुमच्या ज्या नकारात्मक आठवणी आहेत त्या आपण पुसून काढणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहे शक्तिपात प्रोसेस आणि रेकीच्या ऊर्जांचा प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करणार आहे. रेकी ऊर्जा कशी काम करते हे सगळं आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. आपण स्वतःला आणि इतरांना हील पण करणार आहे. त्यासोबत एखाद्याचा औरा बघायला शिकवणार आहे. औरा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी दुसऱ्यांचा औरा बघू शकणार आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट. औरा बघणं म्हणजे काय? तर त्याच्यात एखाद्याचा औरा कसा बघायचा, त्याला क्लीन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण औरामध्ये बघणार आहे. अगदी तुमच्या या हातांनी एखाद्याला स्पर्श न करता त्याच्या शरीरामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा तुम्ही सांगू शकणार आहे. कुठलं ऑर्गन, काय वाटतं? कॅन इट पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल? एखाद्याला स्पर्श न करता त्याच्या शरीरात कुठे दुखत आहे किंवा कुठे तणावजन्य परिस्थिती आहे, हे तुम्ही तुमच्या या हातांनी ओळखू शकणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. प्लस एखाद्या कुठल्याही पॉइंट पासनं एखाद्या वस्तूचा पासून एखाद्या व्यक्तीचा औरा बघायला आपण शिकणार आहे प्रॅक्टिकली. 7 चक्रांचं नॉलेज हे औराचं स्कॅनिंग शिकल्यानंतर स्वतःच्यापासून औरा फील करायला पण शिकणार आहे. अगदी 2 व्यक्ती समोरासमोर येताना त्यांचा औरा एकमेकात टच कसा होतो, हे पण आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. तुमच्याच घरच्या लोकांना त्या दिवशी आपण सांगणार आहे, की उपस्थित ठेवा ऑनलाईन क्लासमध्ये, म्हणजे तुम्ही त्यांच्या सोबत हे सगळे प्रॅक्टिकल करू शकणार आहे. आदल्या दिवशी सांगितलं जाईल. त्यानंतर 7 चक्रांचं पूर्ण नॉलेज. अन्न पाण्याला चार्ज करणं, अक्षरशः पाण्याची चव चेंज होते रेकी दिल्यामुळे. ती पाण्याची बदललेली चव सुद्धा तुम्ही अनुभव करणार आहे. तुमच्या घरच्या लोकांना ती पाण्याची बदललेली चव, रेकी इट्स नॉट अ मॅजिक. ही फक्त एनर्जी आहे आणि ती एनर्जी कशी काम करते हे प्रॅक्टिकली सगळं आपण अनुभवणार आहे आणि सकारात्मक जीवनाची नवी सुरुवात करणार आहे. यात तुम्हाला अजून मी जिबू सिम्बॉल, जे एंजेलिक एनर्जीनी सिम्बॉल आहे, कारण रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नाही आहे आणि तुम्हाला या लेव्हल 1 चा जास्तीत जास्त फायदा घेता यावा, यासाठी मी तुम्हाला जिबू सिम्बॉल्स पण जे आवश्यक सिम्बॉल्स आहेत ते शिकवणार आहे. आणि अन्न पाण्याला चार्ज करणं हा एक महत्वाचा टॉपिक राहणार आहे. प्लस एनर्जी बॉल क्रिएट करणं, या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहे. तर जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव कराल, वर्किंग वाल्यांनी
जे काही असेल व्हिडिओ बघून सगळे प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचे आहेत. जे फक्त रेकॉर्डिंग बघणार आहे त्यांच्यासाठी सूचना आहे. अदरवाईज तुम्ही दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची हे सगळं शिकून घेतल्यावर तुम्ही तुमच्या जीवनाला सकारात्मकता देऊ शकणार. परत रेकीच्या किती लेवल्स कराव्या लागतात, कुठल्या लेवलचं काय महत्व आहे, कुठल्या लेवल्स मध्ये काय शिकवलं जातं, हे सुद्धा आपण रेकीच्या ह्याच्यात शिकणार आहोत. सो आर यू एक्साइटेड? हे सगळं शिकून घ्यायला सुरुवात करायची मग आता. एक बार एक्साइटेड या फिर रेडी? यस, तुमची एनर्जी दाखवा मला मेसेजच्या माध्यमातून. यस, आय एम रेडी. ओके, ग्रेट, फास्ट. बघा, जेवढं तुम्ही इथे ऍक्टिव्ह राहाल तेवढा आपल्याला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. 234 लोक प्रेझेंट आहे. आता तुम्हाला हा आकडा बघा, जे लोक कमिटेड आहेत स्वतःच्या लाईफ मध्ये. आता ऍट प्रेझेंट 233 लोक झाले बघा. आता एकाचं कमिटमेंट लगेच तुटलं. परत तर ह्या पद्धतीने हाऊ मच यू आर कमिटेड फॉर द नेक्स्ट 10 डेज, हे सगळ्यात महत्वाचं. मी जे काही गोष्टी सांगते, आज तुम्ही रेडी बोलताय, बट यू शुड कमिटेड. तुमच्या स्वतःसाठी तुम्ही कमिटेड असणं गरजेचं आहे लाईफ मध्ये ती पॉझिटिव्हिटी आणायला. तर प्लीज व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, कारण मी जे इंटरॅक्शन करणार आहे तुमच्यासोबत त्यासाठी तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया. एका सुंदर 10 दिवसांच्या यात्रेला, 10 दिवसांची यात्रा म्हणते, तर 10 दिवस तुमचं रोज या क्लासला अटेंड करणं आवश्यक आहे. आणि प्लस अट्युनमेंटच्या दिवशी तुम्हाला ऍडिशनल 1 तास द्यावा लागेल. तर तुमच्या आयुष्यातले 11 तासांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे. तर सगळ्यांना आता बघते मी किती लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत आणि एक पहिल्या प्रॅक्टिकल पासून आपण सुरू करणार आहे. जिंदा हो सब? पक्का ना? चला हात वर करा बरं ज्यांची व्हिडिओ ऑन आहे, की हो आम्ही जिवंत आहोत, दाखवा मला थोडंसं. आप जिंदा हो या नहीं दिखाओ ना. सांस चल रही है क्या सबकी? श्वास सुरू आहे ना? पक्का? मॅडम श्वास चालू आहे म्हणूनच तर तुमच्या समोर उपस्थित आहो ना. ते काय आपल्याला कळत नाही ना. आता बघा, सगळे श्वास सुरू आहे ना प्रत्येकाचा. मी म्हणते म्हणून 2 श्वास घ्यावं परत एकदा. मी म्हणत आहे म्हणून माझ्यासाठी 2 श्वास घ्यायचे. घ्या बरं. असा एक श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. परत एक श्वास घ्या, परत श्वास सोडायचा आहे. ठीक आहे? आता हे जे तुम्ही 2 श्वास घेतले, प्रत्येकाने घेतले असणारच, कारण तो ऑटोमॅटिक चालू आहे. आता मी घ्यायला सांगितलं. तर आता एक काम करा, हे जे 2 श्वास तुम्ही घेतले आणि याला जो वेळ लागला, हे जे तुम्ही 2 श्वास घेतले याला जो वेळ लागला आणि हे जे घेतलेले जे 2 श्वास आहे ते परत आणून दाखवा. आणा बरं परत. पॉसिबल आहे का? तुम्ही जे 2 श्वास घेतले आणि त्याला जो वेळ लागला, या 2 गोष्टी तुम्ही परत आणू शकता का? मग लक्षात घ्या, या रेकीच्या क्लाससाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले 11 तास देणार आहे. किती तास? 11 तास. 11 तासात घेतले जाणारे श्वास, 11 तासाचे सेकंद, 11 तासांचे मिनिट, तुमच्या आयुष्यातले 11 तास मागत आहे मी या क्लाससाठी. आर यू कमिटेड टू चेंज? कारण आयुष्य कुणाचं आहे? प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातला एवढा मोठा वेळ या क्लाससाठी काढणार आहे, तर याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला या वेळेचे सेल्फ कमिटेड असायला पाहिजे, की ज्या ज्या गोष्टी मी इथे सांगणार आहे प्रॅक्टिकली, तो बदल घडवायला तुम्ही रेडी पाहिजे. याचं कारण सांगते, हा क्लास म्हणजे आपला 10वी-12वीचा अभ्यास नाही आहे, की त्याच्यातली आकडेमोड आणि थोडंसं काहीतरी आपल्याला प्रॅक्टिकल आयुष्यात उपयोगी ठरतं. पण या 10 दिवसात जे काही आपण शिकणार आहे, याच्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात यूज करायची आहे. दैनंदिन जीवनामध्ये एक सकारात्मक बदल आपल्याला घडवून टाकायचा आहे आणि तो सकारात्मक बदल जर आपल्याला घडवायचा असेल, तर पहिले माझं आयुष्य, माझी कमिटमेंट. आणि ती कमिटमेंट का करायची आहे माहितीये का? हा जो देह आहे ना आपला, ज्याच्यात आपला प्राण नावाची ऊर्जा ऍक्टिव्हेट आहे, ज्याला आनंदी करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. त्याचं कारण तुम्हाला सांगते, की या देहातनं जेव्हा प्राण नावाची ऊर्जा निघून जाईल कुठल्याही कारणाने, आणि ती निघणार आहे. कारण जन्माला आलो तेव्हा प्रत्येकाची मुठ्ठी बंद असते. जाता जाता हात असे रिते होतात.
इथून एवढा प्रवासच आपल्या हातात आहे. आता लक्षात घ्या, हा प्रवास करत असताना शेवटचा क्षण कुणाला तरी माहिती आहे का? जन्म आणि मृत्यू हे कुणाच्याच हातात नाहीये, तो केव्हा होईल. पण त्याच्या मधलं जीवन कसं घडवायचं ते मात्र आपल्या हातात आहे की नाही हे सांगा. लास्ट भी पता नाहीये और जेव्हा आलो तो क्षण निघून गेला आता. तर या क्षणांना आनंदी बनवताना का बरं महत्वाचं आहे हे 10 दिवस? कारण ज्या क्षणी या देहातनं प्राण नावाची ऊर्जा निघून जाईल ना, तर माझेच नातेवाईक मला 4 तासात पोहोचून मोकळे होतील. होतील की नाही होतील? माझेच जवळचे आप्तेय, माझाच मुलगा मला मुखाग्नी देईल. हे सगळं सत्य आपल्याला माहिती आहे. पण तो क्षण येण्याच्या आधी पर्यंतचा प्रत्येक क्षण जर परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न आणि दीर्घायुषी जगावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आज आत्ता या क्षणी योग्य जागेवर आहात. पण इथे मेहनत करावी लागणार आहे. ज्यांनाही वाटतंय की दैनंदिन प्रॅक्टिस मी देणार आहे, होमवर्कही देणार आहे, ते करायला रेडी असाल, तुमच्या आयुष्याला आनंदाने परिपूर्ण करायला रेडी असाल, खरं कमिटेड असाल आणि 10 दिवस खरोखर रेग्युलर करत असाल, तर हा क्लास फक्त त्यांच्यासाठी आहे, दोज हू आर कमिटेड. माझं जीवन माझी जबाबदारी म्हणून जर स्वीकारत असाल, कारण बघा एका घरामध्ये एक व्यक्ती जर आनंदी असेल ना, पूर्ण घर आनंदाने परिपूर्ण होतं आणि एक व्यक्ती चिडचिड असेल, एक व्यक्ती सतत कटकट करत असेल, तर अख्ख्या घराचं वातावरण कलुषित होतं. काय माझ्या घरातली ती व्यक्ती मी तर नाही आहे, की माझ्यामुळे माझ्या घरचं वातावरण खराब होतं? आज एक प्रश्न स्वतःला विचारा आणि पहिला प्रश्न डायरीवर लिहा, की माझ्यामुळे माझ्या घरचं वातावरण बिघडतं का? एक उत्तर आणि इथे तुम्हाला नोटबुक पेनचा वापर करावा लागणार आहे क्लासमध्ये. आणि चांगले विद्यार्थी वही पेनचा वापर करतात. तर तुम्ही घेऊन बसलेले असाल तर पहिला प्रश्न लिहा, की मी तो व्यक्ती आहे का, की ज्याच्यामुळे माझ्या घराचं वातावरण नकारात्मक होतं. कधी-कधी जरी होत असेल, पण होतं जरूर. तर मी तो व्यक्ती आहे का? मग त्याचं एनालिसिस करा, की ते महिन्यातनं कितीदा वातावरण खराब होतं तुमच्यामुळं. आठवड्यातनं कितीदा होतं? दिवसातनं कितीदा होतं? तो प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. सुप्रिया मॅडम असा हात ठेवून होणार नाहीये, लिहायचा प्रश्न. इथे ॲक्शन्स घ्यायचे आहे. जो टाईमपास करणे आये हैं, सिर्फ बुवाचं कीर्तन नाही आहे, की बस मॅडम चांगलं-चांगलं सांगतात आहे 10 दिवस आपण मान डोलवलं. हो मॅडम लई चांगलं सांगितलं. असं म्हणून जर ऐकायला आले असाल, तर फायदा होणार नाही. कृपया आपल्या आयुष्यातले 11 तास वाया घालवू नका. ओके? जो एक्शन लेने आए हैं क्लास उन्हीं के लिए है. तो लिखो, की माझ्या कृतीमुळे, माझ्या वागणुकीमुळे माझ्या घरातलं वातावरण किती वेळा खराब होतं महिन्यातनं. आजपर्यंत विचारच नसेल केला, पण आता आपल्याला सगळे विचार करायचे आहे. कसं आहे ना, आजपर्यंत आपण लोकांना सुधरवत बसलो होतो. ते काय आपल्या समाजामध्ये विवाह झाला ना, तर एक बदलाव की पाठशाला चालू हो जाती है. हर एक व्यक्ती सासू सुनेला बदलू इच्छिते, हस्बैंड वाइफला, वाइफ हस्बैंडला, सून सासूला सिर्फ बदलाव करना चाहते हैं. पर बदलना कोई नहीं चाहता. पर अगर रेकी सीखना है, तो आपको बदलना पड़ेगा खुद को. शुरुआत हमसे होंगी तब हमारे परिवार को बदलेंगे हम. आणि हा बदल आज माझे इतके स्टुडंट आहेत त्यांच्या लाईफ मधला एक्सपिरियन्स आहे, की बदल हुआ है उनके लाईफ में. चला पुढे जाऊ. आकडा खूप छान आलेला आहे. 251 लोकं प्रेझेंट आहे. तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलंच असेल, तर आज आपण आपल्या पहिल्या टॉपिककडे वळू आणि आपला पहिला टॉपिक आहे आजचा, तो म्हणजे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. अवचेतन मनाचं रहस्य आणि त्याच्यातून आपल्या जीवनाचा आनंद हा टॉपिक आपण सुरू करतो आहे. 1 मिनिटं जरा शेअरिंग स्टॉप करावं लागेल. ओके. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? टाइप इन चॅट बॉक्स. स्क्रीन दिसत आहे का? येस ओर नो? ओके, ओके. थँक यू. तर आजचा आपला विषय सुरू करतोय आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. अरे स्लाइडला काय पंचायत होते आज. एकच मिनिट ते फर्स्ट स्लाइडवर जाते. चलो आपण ऐसे चलेंगे. तर बघा आपण या अवचेतन मनाला जाणून घेणार आहे. तर अवचेतन मन म्हणजे काय आहे?
अवचेतन मन, द सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय आणि याचा नेमका आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो. तर या अवचेतनाला आपण सायंटिफिकली नंतर समजून घेऊ कधीतरी. आता आपण थोडक्यात त्याला समजून घेऊ. अवचेतन मन दोन प्रकारचं असतं, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे ज्या एनर्जीनी, ज्या 10 ते 15% ऊर्जांनी तुम्ही हा क्लास आता अटेंड करून राहिले आणि अवचेतन मन 90 ते 85% ज्याचा आपण आजपर्यंत वापरच केलेला नाहीये. आता आपल्याला आपल्या जीवनातलं यश आणि अपयश, का बरं एखादा व्यक्ती, कधी प्रश्न पडलाय का गरिबीत जन्माला येतो आणि अचानक श्रीमंत होतो? कोण कोण म्हणते त्यांच्या नशिबात लिहिलंय म्हणून ते श्रीमंत झाले? असं काही आहे का? त्यांच्या नशिबामध्ये लिहिलंय म्हणून ते श्रीमंत झालेत का? धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे आणि त्यांनी जाताना त्यांच्या पिढ्यांना पुरेल एवढी इंडस्ट्री देऊन गेले. हा नशिबाचा भाग होता का? येस ओर नो? निश्चितच नाही. ज्यांना वाटतं नशिबाचा थोडासा भाग असेल, प्रारब्ध हे व्यक्तीला असतं थोडंफार. बट प्रत्येक व्यक्ती आपलं नशीब घडवण्याची ताकद घेऊन आलेला आहे आणि त्या ताकदीनुसारच तो जीवनाला सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं वळण देऊ शकतो. आता काय आहे, आता सबकॉन्शियस माइंड आणि जे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड याची तुम्हाला गंमत सांगते. क्लास तर इथे अटेंड करून राहिले आहे. पण कुणाला इथून क्लास संपल्या कुठेतरी बाहेर जायचं असेल, कुणीतरी ऑफिसचं काम करता क्लास अटेंड करत असेल किंवा कुणाला मुलांना घ्यायला जायचं असेल 5:30 वाजता. विचार चालू आहे ना. असं प्रत्येक व्यक्ती मल्टिपल लाईफ जगत आहे की नाही या सांगा. काम एक करत आहात, विचार दुसराच करत आहात. यश न मिळण्याचं कारण, जिथे लक्षात घ्या, हे एक वाक्य लिहून घ्या परत. जिथे तुमचा फोकस जातो, तिथे तुमची एनर्जी जाते. आणि जिथे ज्या पद्धतीने एनर्जी जाते, त्याच पद्धतीने जीवनाचे रिझल्ट येतात. जिथे तुमची एनर्जी जाते, म्हणजे आता ज्या एनर्जीने तुम्ही ते क्लास अटेंड कराल, तेवढं तुम्हाला मिळणार आहे. तर जिथे तुमची एनर्जी जाते, त्याच पद्धतीने, म्हणजे जिथे तुमचा फोकस जातो, पहिले काय जातो तुमचा फोकस, लक्ष जातं. फोकस जातो तिथे एनर्जी डायव्हर्ट होते आणि जशी एनर्जी जाते तसा रिझल्ट येतो. आता हे आपण उदाहरणार्थ समजून घेऊ. आता एखाद्या मुलाला तुम्ही अभ्यासाला बसवलं आणि त्याचा फोकस आहे की त्याला मोबाईलवर गेम खेळायचा आहे. तुम्ही त्याला 2 तासही अभ्यासाला बसवलं, तरी त्याचा अभ्यासाचा रिझल्ट येणार आहे का? कारण फोकस मोबाईलवर आहे. एनर्जी मोबाईलच्या कडे लक्ष आहे. तर तिथे अभ्यासाच्या तिथे फोकसही नाही, एनर्जी नाही आहे. रिझल्ट येणार आहे का? नाही येणार. म्हणजेच उदाहरण एक छोटंसं होतं, पण हे दैनंदिन आजकाल पॅरेंट्स फेस करून राहिले मुलांच्या मोबाईलच्या समस्या. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की जिथे, तसंच आपलंही आहे, जिथे ज्या दिवशी तुमची स्वयंपाक करायची इच्छा नसते, म्हणजेच काय नसतं, इच्छा नसते म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये जर एखाद्याचा फोकस नसेल, फोकस नाहीये तर ते काम होऊन जातं आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तिथपर्यंत पोहोचत नाही. मग त्या दिवशी चुकून मीठ कमी पडणं, जास्ती पडणं किंवा मग अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात. तर आता बघा, इथे या सबकॉन्शियस माइंडला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी देण्यासाठी, कारण आपला मेन उद्देश हा आनंद कसा मिळवायचा आहे. तर याला, कारण सबकॉन्शियस माइंड शिकायला अजून भरपूर दिवस लागू शकतात. तो विषय नाहीये. इथे आपण तेवढंच टिकणार आहे जेवढं आपल्या आयुष्यासाठी गरजेचं आहे. तर त्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या जीवनामध्ये पाहिजे ती एनर्जी टाकण्यासाठी 3 गोष्टी असतात. पहिली अफर्मेशन, दुसरी व्हिज्युअलायझेशन आणि तिसरी मेडिटेशन. या 3 गोष्टी आपण इथे समजून घेणार आहे. अफर्मेशन म्हणजे काय? पहिला मुद्दा आपला आहे, अफर्मेशन म्हणजे काय? सकाळपासनं रात्रीपर्यंत, आता एखाद्याने माईक, कोण अफर्मेशन म्हणजे काय? हँड रेज करा. ज्याला माहिती असेल आपण त्यांना 1 मिनिटं बोलायची संधी देऊ. त्यांचा माईक अनम्यूट करणार. अफर्मेशन म्हणजे काय? कुणीतरी हँड रेज करा. व्हॉट इस अफर्मेशन? कोण सांगेल? ओके, सोनाली मॅडम अनम्यूट करा. Affirmation means you want to give some positive sentence to yourself. ओके. अफर्मेशन म्हणजे ज्या सूचना आपण, म्हणजे मॅडमनी म्हटलं की सकारात्मक सूचना. लक्षात घ्या, बरोबर आहे. अफर्मेशन म्हणजे काय? कळत नकळत जो आपण डोक्यात विचार करत असतो. सगळं पॉझिटिव्ह असतं का?
तोंडाने कमी बोलतो आपण, पण मनात तर सतत चिवचिव कावका चालूच असतो की नसतो? अभी भी यहाँ बैठे हो, पण दुसरा विचार चालू आहे की नाही चालू आहे? सेकंड थॉट माइंड मध्ये प्रत्येकाच्या चालू आहे, दुसरा विचार चालू आहे, होतो की नाही? जसं आता माझा मुलगा तिकडे अभ्यासाला बसवून आलेली आहे मी, पण कुठेतरी माझा एक माइंड मध्ये तो करतोय की नाही करतोय लक्ष जातं आपलं, बरोबर आहे? म्हणजे या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, तर कंटिन्युअस जे होत असतात, मग हे विचार सतत पॉझिटिव्ह असतात की निगेटिव्ह असतात? कशा पद्धतीचे? दॅट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह काय असतात टाइप? पॉझिटिव्ह साठी पी टाइप करा आणि निगेटिव्ह साठी एन टाइप करा. की मोस्टली हे जे विचार येत असतात आपल्या माइंड मध्ये, ते पॉझिटिव्ह असतात की निगेटिव्ह असतात? कसे असतात? ओके. खूप लोकांनी मिक्स असं म्हटलेलं आहे, पण मोस्टली हे निगेटिव्ह असतात. आता जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता, तेव्हा सगळ्याच प्रखरतेने कोणते विचार आठवतात? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कोणते आठवतात? मोस्टली दिवसभरात काय निगेटिव्ह घडलं, त्याच गोष्टी आपल्याला रिपीटेड आठवत असतात. आज यांनी असं बोललं, आज यांनी असं वागलं, आज असा प्रसंग माझ्यासोबत घडला. म्हणजे ओके, एकच फक्त आलेलं आहे, जे चांगलं होईल याच्याच विचारांनी झोपतो. म्हणजे निश्चितच तुम्हाला त्या विचार म्हणजे माझा तोच पण आन्सर्स काय आलाय मोस्टली निगेटिव्ह. तर रात्री झोपताना आपल्या मनामध्ये जनरली नकारात्मक विचार येत असतात आणि हे नकारात्मक विचार कळत-नकळत आपल्या जीवनाचे अफर्मेशन बनतात. कारण आपल्याला आजपर्यंत माहिती नाहीये, की कळत-नकळत जरी आपण जे विचार घेतले, त्याचा प्रत्येक शब्दाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि हे पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून जपानचे सायंटिस्ट मासुरे इमोटो यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यांनी अगदी द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर असे पुस्तकं लिहिले आणि त्या माध्यमातून सायंटिफिकली हे सिद्ध केलेलं आहे, की आपल्या प्रत्येक शब्दाचा आता आपण अफर्मेशन हा मुद्दा समजून घेतोय, तर प्रत्येक शब्द म्हणजे आपलं अफर्मेशन आहे आपण आपल्याप्रती किंवा आपल्या मुलांप्रती दिलेलं. आता तुम्हाला याचं एनर्जी लेव्हलवर सांगते, की हे कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये काम करत असतात. तर प्रत्येकाचं मूल जेव्हा छोटं होतं आणि ते जेव्हा चालायला शिकलं, पहिल्यांदा मूल जेव्हा चालायला शिकलं, त्यावेळेस आपण मुलाला कसं म्हणतो? कधीच कुठल्या आईने म्हटलं, की धाव, अजून फास्ट धाव असं म्हटलंय का? किती आई आहे, ज्यांनी मुलांना असं म्हटलं आहे, की धाव. जेव्हा मूल नवीन-नवीन चालायला शिकतो. आई काय म्हणते? आई किंवा आजी त्याच्या मागे चालत असताना, "थांब, पडशील, थांब, पडशील." आणि तुम्ही 3-4 वेळा त्याला थांब, पडशील म्हटलं आणि मुलगा पडताना आपण बघितलेला आहे. अनुभव घेतलाय का जेव्हा मूल लहान होता आणि तो नवीन-नवीन चालायला शिकला आणि तो धावायचा प्रयत्न करतो आणि आपण त्याला थांबवायचा प्रयत्न करतो. आपण 2-3दा थांब म्हणतो आणि मुलगा खरोखर पडतो, धडपडतो. आपण हा अनुभव घेतलेला आहे. मग का बरं असं घडलं? अफर्मेशन. तुम्ही अफर्मेशन काय देत होत्या? थांब, पडशील, पडशील आणि मुलगा पडला. इथे तुमच्या अफर्मेशननी काम केलं. आज शब्द आणि प्रत्येक नावामध्ये एनर्जी आहे. आज आपण मुलांचे नावं इतके कठीण-कठीण घेतोय, की त्याचा म्हणजे असे शोधून-शोधून डिक्शनरीतून शब्द शोधून मुलांची नावं ठेवले जातात आहे आजच्या काळात, की ते उच्चारायला आजी-आप्पांना कठीण जातंय. एवढे कठीण नावं ठेवतो. मग त्याही नावं ठेवल्यानंतर त्याचा चिंटू, पंटू, मोंटू असे शॉर्टकटमध्ये त्यांना घरी बोलायला लागतो. लक्षात घ्या, प्रत्येक नावामध्ये पण एनर्जी आहे आणि ज्याचं जे नाव ठेवलेलं आहे, त्या नावाने तुम्हाला बोलवायचं आहे. कारण सांगते तुम्हाला, इथे आपण सबकॉन्शियस माइंड हे विचार आहे, एक-एक विचारावर वर्क करायचं आहे. जिजाऊ लहानपणापासनं आपल्या मुलाला काय म्हणायच्या? शुभांना काय म्हणायच्या सांगा? राजे. काय म्हणायच्या? राजे. त्यांनी त्यांच्या नावामध्ये सोबत दररोज राजे ही अफर्मेशन दिली आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय प्राप्त झाले. फक्त त्यांच्या नावासोबत राजे ही ऊर्जा त्यांनी लहानपणापासून लावली. आपण आपल्या मुलांच्या नावं तर ठेवतो, पण चिंटू, पोंटू, मोंटू जे काही आजकालची नावं आहेत, पिल्लू, बंटू काय-काय बोलतो जे काही आहे, जे काही प्रत्येकाच्या याच्यानुसार बोलत असाल, याच्यामुळे काय होतंय, की आपण आपल्या मुलांच्या
एनर्जी डाऊन करतो आहे. एव्हरीथिंग इज द एनर्जी, आणि एनर्जी आपण कधीच बदलू शकत नाही, म्हणजे नष्ट करू शकत नाही. तिला फक्त ट्रान्सफॉर्म करू शकतो, आणि या 10 दिवसांमध्ये आपण याच एनर्जीला ट्रान्सफॉर्म करणार आहे. आता त्या पाण्यावरनं आपण आपल्या जीवनाचं उदाहरण समजून घेऊ. हे पाणी जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्यायचं आहे, तुम्ही प्याल का? येस ऑर नो, टाइप इन चॅट बॉक्स. हे पाणी आहे आणि हे तुम्हाला प्यायचं आहे, तुम्ही प्याल का? पटापट सांगा, टाइप करा. नाही, 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 नाही. ग्रेट. पण तुम्ही रोजच असं पाणी पिताय. तुम्ही रोजच असं पाणी पिताय. तुम्ही म्हणाल, मॅडम आमच्याकडे वॉटर फिल्टर लागलेला आहे. आम्ही बाहेर गेलो तर बिसलरीचं पाणी पितो. मग आम्ही असं पाणी कसं पिणार? कुणाकुणाला प्रश्न पडला? पडला की नाही? आता तुम्हाला समजावून सांगते की तुम्ही असंच पाणी पिता. डॉक्टर मसुरे एमर्टननी सिद्ध केलेलं आहे की जसे शब्द त्या पाण्यातला बोलल्या जातं, तसं त्यांनी फोटोग्राफीच्या माध्यमातनं हे फोटो काढलेले आहेत. ते त्यांच्या पुस्तकात तुम्ही जर Googleवर सर्च केलं मसुरे एमर्टन तर तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यांनी प्रत्येक शब्दांची एनर्जी पाणी ग्रहण करत असतं, अन्न ग्रहण करत असतं, हे त्यांनी सायंटिफिक दृष्ट्या प्रूव्ह केलेलं आहे. आणि तेच आहार, तोच पाणी आपण ग्रहण करून आपली पण एनर्जी त्याच्यातनं बनत असते. आता बघा, हा जो इथे क्रिस्टल तुम्हाला दिसून राहिलेला आहे, हे पाणी प्रेयर केलेलं, म्हणजे ह्या पाण्याला त्यांनी नकारात्मक अफर्मेशन दिले. जे जनरल पाणी जे तुम्ही पिता ते या एनर्जीनी असतं, आणि पाण्याला जेव्हा तुम्ही आता मंदिरातल्या पाण्याला आपण तीर्थ का बरं म्हणतो? मंदिरातल्या पाण्याला आपण तीर्थ का बरं म्हणतो? कारण तिथे मंत्रांच्या द्वारे ते पाणी पवित्र झालेलं असतं. मंत्रांच्या एनर्जीमुळे ते पाणी चार्ज झालेलं असतं. मी तुम्हाला या प्रॅक्टिकल सेशन जेव्हा आपण पाणी चार्ज करू ना, तुमच्याच हातातल्या पाण्याची चव बदलून दाखवणार आहे. इट्स नॉट अ मॅजिक. तुम्ही करणार आहे ते, मी काही करणार नाहीये. तुमचा रेकीचा शक्तिपात झाल्यानंतर पाण्याची एनर्जी कशी चेंज होते ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. तर बसुरे मॉडर्ननी सांगितलं की जेव्हा तुम्ही पाण्याला प्रेयर करता, आभार व्यक्त करता, तर त्याचा अशा क्रिस्टलमध्ये फॉर्म होतो, आणि जेव्हा तुम्ही त्याला अधिक तारीफ, अधिक प्रशंसा करता, अधिक प्रेमळ शब्द देता, तेव्हा ते गोल्डन क्रिस्टलमध्ये ट्रान्सफॉर्म होतं. असे फोटो त्यांनी फोटोग्राफीच्या माध्यमातून सिद्ध केले. आणि त्याच पाण्याला जेव्हा आपण नकारात्मक अफर्मेशन देत असतो, गलत भाव, गलत सोच जेव्हा आपण देतो, तेव्हा ते पाणी या पद्धतीने होतं. आणि त्याच पाण्याला जर का तुम्ही परत थँक यू म्हटलं, तर या पाण्याचं रूपांतर या पाण्यामध्ये होत असतं. आता इथे आपण समजून घेऊ की आपण स्वयंपाक करतोय किंवा आपल्या घरी पाणी भरलेलं आहे किंवा हॉटेलमध्ये आपल्या बाहेर प्रवासात आहे. वेगवेगळ्या उदाहरणांनी आपण तुम्हाला जे पटतं ते बघा. तुम्ही छान प्रवासात आहात. अचानक आपल्याला तहान लागते आणि आपल्याकडे घरचं पाणी नाहीये. आपण काय करतो? हॉटेलमधली बिसलरीची बॉटल जी पॅक असते ती घेतो. आता हे प्रॅक्टिकल जेव्हा मी तुम्हाला आवरा शिकवेल तेव्हा कळेल की प्रत्येकाची एनर्जी कशी त्याच्यात अटॅच होत असते. आता तो जो पाणी ज्यांनी आणलं ना, तुमच्या आधी त्या माणसासोबत कुणीतरी वाद केला किंवा घरून त्याच्या मालकाने त्याला खूप रागवलं किंवा घरून तो भांडण करून आला. रिझन काही असेल, पण त्या दिवशी त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा आहे आणि त्यांनी दिलेलं पाण्याची बॉटल तुम्ही घेतली आणि पाणी पिलं. आता तेव्हा तुम्हाला कळत नाही की काय झालं नेमकं. तुम्ही लग्न समारंभात जाता किंवा कुठेही फिरायला गेला गर्दीमध्ये, तुमचा मूड सगळा चांगला असतो, पण आल्यावर थकवा किंवा चिडचिड जाणवते की नाही जाणवत सांगा? होत आहे? कुठून तरी बाहेरून आल्यावर अचानक तुम्हाला चिडचिड वाटते, निगेटिव्ह फेज होतं. याचं कारण काय, की अनेको एनर्जीमध्ये तुम्ही ट्रॅव्हल, हे प्रॅक्टिकली घेणार आहे आपण, लक्षात घ्या, की अनेको एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही अटॅच होता, तर तशीच एनर्जी तुमच्याही लाईफमध्ये येते. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी-सकाळी देवाचे गाणे, ज्या कुठल्या धर्मपंथाला आपण मानतो, तर त्यांचं नामस्मरण किंवा त्यांचं हे घरी लावायचं आहे. आता तुम्ही ज्या महिला, आता इथे महिला बहुसंख्येने आहेत, तर जेव्हा आपण स्वयंपाक खोलीत जातो आणि स्वयंपाक करताना आज तुमचं काहीतरी घरी बिनसलेलं आहे आणि रागारागात करायचंय म्हणून तुम्ही स्वयंपाक करता आहे, तर मग त्यावेळेस तुमचे व्हायब्रेशन जर नकारात्मक असतील, तर त्याचा देखील परिणाम त्या स्वयंपाकावर असतो. आपल्या संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे आणि तेच अन्नाची निर्मिती करत असताना
जर का तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी केलं, आपल्याला कळत नाही, आपण काम म्हणून करतो कुठली गोष्ट. स्वयंपाक करणं हे 2 वेळचं काम नाहीये. स्वयंपाक लक्षात घ्या, उदर भरणं नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म अशी आपली संस्कृती सांगते. तर लक्षात घ्या, फक्त पोट भरण्यासाठी नाही तर माइंडफुलनेस पण त्याच्यातनं आलं पाहिजे त्या अन्नातनं. पण जर आपले व्हायब्रेशन्स नकारात्मक असेल, आता व्हायब्रेशन्स मी तुम्हाला आत्ता या क्षणी तुमची एनर्जी दाखवते. दाखवायची आहे? बघायची आहे का एनर्जी तुम्हाला तुमच्याजवळ नॅचरल असली, नंतर वाढलेली तर आपण बघणारच आहे रेकीच्या शक्तिपातानुसार. पाणी उकळून प्या, काही प्या. मी भावनिक व्हायब्रेशन म्हणते आहे त्याच्यात. भावनिक व्हायब्रेशन जे जोडलेले असतात. ओके. सगळ्यांनी माझ्यासोबत हँड रब करायची आहे. सगळ्यांनी हात रब करायचे आहेत. सुद्धा मॅडम प्रॅक्टिकल कराल तर एनर्जी फील होईल. नुसतं ऐकल्याने होणार नाही. स्लोली हात असे दूर करा आणि जवळ आणा. अगदी हळूवार. हाताचा कप शेप अशा सरळ नका घेऊ, बोटांमध्ये गॅप नका ठेवू. ज्यांचे गॅप वगैरे असेल त्यांनी सरळ परत एकदा हँड रब करा आणि परत जवळ दूर करा. एक मॅग्नेटिक एनर्जीचा बॉल तुम्हाला इथे हातांमध्ये एक्सपिरियन्स होईल. मॅग्नेटिक एनर्जीचा बॉल फील होणार आहे. जाणवली? एक असं चुंबकीय एनर्जी तुम्हाला जाणवेल. नसेल जाणवली तर परत एकदा तुम्ही हँड रब करून करू शकता. कुणाकुणाला जाणवली त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा पटकन, किंवा मला ज्यांचा व्हिडिओ नाही त्यांनी थंब दाखवा. येस, ग्रेट. ही नॅचरल एनर्जी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नसेल जाणवली त्यांचा एनर्जीच्या फ्लोशी तेवढा कनेक्शन नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज पडणार आहे. ओके, ज्यांना जाणवली तुम्ही रेकीची एनर्जी लवकर फील करू शकणार आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. बस एवढ्याच लोकांना जाणवली, करून बघा ना. 261 लोक आहेत. ओके, चलो. ज्यांना नाही जाणवली त्यांनी परत एकदा रब करायचं आणि परत करून बघा. आपण पुढे जाऊ तोपर्यंत. तर मग आपण जे काही स्वयंपाक करतो, तर तेव्हा स्वयंपाक करताना आवडीचे गाणे लावायचे, छान जे मनाला प्रसन्नता देतील. आजकालचे आधुनिक जे रॅप सॉन्ग वगैरे असतात तसे नाही. मनाला अगदी आनंद देणारे शांत संगीत स्वयंपाक खोलीत लावून ठेवा. कुठल्याही ज्या आपण धर्मपंथाला मानतो त्यांचं नामस्मरण लावून ठेवा. आपल्या स्वयंपाक खोलीतली एनर्जी चेंज होते आणि एक पॉझिटिव्हिटी तिथे क्रिएट होत असते. आता बघा, त्याच डॉक्टर मसुरी इमोटोंनी अजून केलेले प्रयोग म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये जे पाणी तयार होतं त्याचे व्हायब्रेशन्स या पद्धतीने तयार होत असतात. आपल्याला हे पाणी प्यायची इच्छा होणार नाही. त्यानुसार कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये, लॅपटॉप किंवा आपला मोबाईल जवळ आहे आणि त्याच्याजवळ जर 4-4 तास पाणी ठेवलेलं असेल, जसं आता वर्किंग लोक काय करतात, महिलांचा मोबाईल पण पर्समध्ये असतो आणि पाण्याची बॉटल पण पर्समध्ये असतात आणि 7-8 तास ती पाणी आणि मोबाईलची बॉटल एकत्रित एका बॅगमध्ये असतात. तर त्या पाण्याचे व्हायब्रेशन या पद्धतीने होतात. हे मसुरे इमोटोंनी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर जर टीव्हीच्या जवळ जर तुम्ही पाणी ठेवत असाल तर त्याच्यातही नकारात्मकता तयार होतं आणि जसं तुम्ही त्या पाण्याला थँक यू म्हणता, त्या थँक यू मधूनच अशी एनर्जी तयार होत असते आणि परत ते पाणी क्रिस्टल मध्ये तयार होत असतं. अगदी आपल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ अफर्मेशन असतो. प्रत्येक शब्द जे आपण बोलतो ते आपल्याप्रती किंवा इतरांप्रती क्रिएट केलेलं अफर्मेशन असतं आणि म्हणून रेकी शिकण्याच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला वर्क करायचं आहे ते म्हणजे अफर्मेशनवर. आता ह्या अफर्मेशनसाठी दुसरं म्हणजे जसं पाण्याचे व्हायब्रेशन शब्दांनी चेंज होऊ शकतात, तसेच अन्नावरही मसुरे इमोटोंनी प्रयोग केला. तो प्रयोग असा होता, हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर आपल्याही जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. ज्या लोकांना आपण खूप प्रेम करतो, त्या लोकांना खूप प्रेमाने जपतो, असे काही लोक असतात. किंवा काही लोक असे असतात, की जे आले काय, गेले काय. जसं आपल्याकडे एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, एखाद्या शॉपमध्ये जातो. आपण तेवढ्यापुरता तो एखादा व्यक्ती आपल्याला साहित्य दाखवतो. म्हणजे त्याच्या लाईफशी आपला संबंध नसतो आणि काही लोक तर अशा आठवणी करून ठेवलेल्या आहेत, की तो व्यक्ती जरी आठवला, तरी सुद्धा आपली तळपायाची आग मस्तकात जाते आणि आपण एवढा त्याचा रागराग मनामध्ये येतो, ज्याला द्वेष भावना असं म्हणतो, असे काही व्यक्ती असतात आपल्या जीवनामध्ये, की ज्याचा आपण खूप द्वेष करतो. आता बघा, यांनी हे अन्नाच्या माध्यमातून अफर्मेशन सिद्ध केल्या. एका याच्यात तांदूळ सेम भरले, तिन्ही याच्यात एक भात भरून ठेवला आणि एकाला लव,
एकाला नथिंग आणि एकाला हेचची चिठ्ठी लावली. ज्याला आपण आणि एका भाताला त्यांनी रोज अफर्मेशन दिलं जवळ ठेवून, की तू खूप चांगला आहे, जे काही चांगलं 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 अफर्मेशन आहे ते देत गेले. एक बरणी जी भाताची होती, जी बॉटल ती त्यांनी उचलून ठेवून दिली दुसरीकडे, आणि एका बरणीला त्यांनी खूप द्वेषात्मक जे जे वाईट बोलता येत असेल, जे जे तिरस्काराचे शब्द होते सगळे सगळे त्या हेटवाल्या बरणीला दिले. एक काही दिवसानंतरचा रिझल्ट, की ज्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले गेले होते, प्रेमळ अफर्मेशन दिले गेले होते, तो भात जसाच्या तसा राहिला. नथिंग वाला थोडासा खराब झाला कारण त्याच्याशी घेणं देणं नव्हतं, आणि ज्याला द्वेष दिला तो भात जो होता तो निगेटिव्ह म्हणजे बुरशी लागला, त्या भातात पाणी झालं आणि तो पूर्ण खराब झाला. आता विचार करा, आपल्याही जीवनामध्ये असे लोक आहेत की ज्यांना आपण खूप प्रेम करतो, काही लोकांचा द्वेष करतो, काही लोकांचा आपण तिरस्कार करतो. तर या तिन्ही याच्यामध्ये आपल्या जीवनाला निगेटिव्हिटी आणि आणण्यासाठी बरेच लोक असतात. तर आपल्याला आपल्या जीवनाला जे अफर्मेशन द्यायचं आहे ते आजपासून पॉझिटिव्ह द्यायचं आहे, सकारात्मक द्यायचं आहे. आता हे जे अफर्मेशन आहे, तर आज तुम्हाला एक होमवर्क आहे. होमवर्क हा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, किती पैसे कमवायचे, मुलांना काय बनवायचं आहे, हे तुमचं अफर्मेशन आहे. तेच सांगायचं आहे झोपताना आणि उठल्याबरोबर. तर कसं सांगायचं? तर तुमचं जे काही इच्छा आहे, कशा लिहायच्या त्याचंही मी गाईड करते तुम्हाला. तर ते लिहून तुम्हाला तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करायचंय. काय करायचंय? तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करायचंय. कसं रेकॉर्ड करायचंय? जसं मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. एक अफर्मेशन 3 वेळा. एक अफर्मेशन 3 वेळा रेकॉर्ड करायचा आहे. आय अर्न 5 लाख पर मंथ, आय अर्न 5 लाख पर मंथ, आय अर्न 5 लाख पर मंथ. मेरे पास आलीशान बंगला यो कार है, मेरे पास आलीशान बंगला यो कार है, मेरे पास आलीशान बंगला कार है. आता मी 3 लँग्वेज मध्ये सांगितलं. लँग्वेज हे बंधन नाहीये. तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्याच्यात तुमचं अफर्मेशन पहिले कागदावर लिहून काढा. ठीक आहे? मी जीवनात प्रत्येक क्षण आनंदी आणि यशस्वी जीवन जगत आहे. अफर्मेशन हे तुमच्या लाईफला अटॅच असलेलं पाहिजे. ठीक आहे? तुमच्या लाईफला अटॅच असलेलं अफर्मेशन पाहिजे. एक अफर्मेशन 3दा रेकॉर्ड करायचं आहे. कितीदा रेकॉर्ड करायचं आहे? 3 वेळा, आणि ते दररोज 2 वेळा ऐकायचं आहे. 90 दिवस ते करून बघा, तुमच्या लाईफमध्ये एक सकारात्मक बदल होणार आहे. 90 डेज करायचं आपण फॉलो. नाहीतर आज केलं मॅडमनी सांगितलं म्हणून आणि मग उद्यापासून विसरले असं नको. 2दा तुम्हाला ऐकायचंय. रात्री म्हणजे तुम्ही सगळे कामं झाले तुमचे सगळे रात्रीचे. अगदी मोबाईलवरचं स्क्रोलिंग पासनं सगळं सगळं आटोपलं आहे आणि तुम्ही फक्त आणि फक्त झोपायला जाता, त्यावेळेस हे रेकॉर्डिंग ऐकून झोपायचंय. त्यावेळेस रेकॉर्डिंग ऐकून झोपायचं आणि सकाळी उठल्याबरोबर बाकीच्या सगळ्या कामाला सुरुवात करण्याआधी ऐकायचंय. आता याच्या मागे सायंटिफिक रिझन काय आहे ते सांगते तुम्हाला, की का बरं त्यावेळेस करायचंय. जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. इन जनरल आजपर्यंत आपण दिवसभरात घडलेल्या चांगल्या वाईट घटना त्या माइंडला सांगत होतो. मोस्टली आपण जे मगाशी मेसेज बघितले, तर नकारात्मक विचार जास्त येत होते. आता आपण जाणीवपूर्वक कोणते अफर्मेशन देणार आहे माइंडला, सबकॉन्शियस माइंडला, जे ऍक्च्युअली आपल्याला जीवनात पाहिजे ते. मग सबकॉन्शियस माइंड मध्ये आपले 80 बिलियन न्यूरॉन्स आहेत. ते त्याच्यावर काम करतील रात्रभर. सबकॉन्शियस माइंड काय करेल? त्याच्यावर काम करेल. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आणि कॉन्शियस माइंडला परत ते अफर्मेशन ऐकवाल, तर जे काही सबकॉन्शियस माइंडने तुमच्यासाठी प्लॅन केलेलं आहे ती गोष्ट तुमच्या जीवनात घडवण्यासाठी, ते घडवण्यासाठी तुमचं कॉन्शियस माइंड त्याला कामाला लागेल. सकाळी उठल्या-उठल्या आज सकाळी उठून अजून काय करायचं असं होणार नाही. यू हॅव द वर्क. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्याजवळ तुमच्या ध्येयांसाठी कामाला लागाल. तर हा पहिला बदल आजच्या सेशनमध्ये कंपल्सरी, ज्यांना वाटतं आहे की आपल्या जीवनामध्ये खरोखर या 10 दिवसात चांगलं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, त्यांनी हे ऍक्टिव्हिटी जे मी सांगेल त्या ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आपल्या जीवनाचा भाग बनवायचा आहे. सो रेडी आहात अफर्मेशन आपल्या जीवनाला देण्यासाठी? पक्का? चलो आगे बढ़ते हैं. आता हे अफर्मेशन कसे असावे ते मी तुम्हाला सांगते, की हे अफर्मेशन कशा पद्धतीने लिहायचे आहेत
आणि अफर्मेशन कसे असावे, त्या पद्धतीने प्रत्येकाने आपल्या लाईफचे अफर्मेशन रेडी करायचे आहेत. अगदी डिटेलमध्ये दूरपर्यंत आपण अफर्मेशन देणार आहे. लिहत बसू नका, कारण लिहिण्यात वेळ जाईल. तुम्ही आजचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल ते तेव्हा बघून तुम्ही आरामात लिहू शकता. मग म्हणजे पॉज करून करून. मी निरंतर, बघा एका एका शब्दांमध्ये किती ताकद आहे अफर्मेशन मध्ये. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत आणि भाग्यवंत आहे. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत आणि भाग्यवंत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. आम्हाला म्हणजे इथे आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव लिहायचे, जसं मी माझ्या हसबंडचं नाव, 2 मुलांचं नाव लिहिणार. निरंतर सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, मानसिक स्थैर्य आणि दीर्घायुष्य लाभलं आहे. आमचे नाते, आता इथे ज्या कुठल्या नात्यांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायची आहे ते नातं लिहायचं आहे. आमच्या नात्यामध्ये निरंतर आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे आणि आनंदाचे झालेले आहे. आपल्या विचारांमध्ये कधी कधी नकारात्मक विचार येत असतात, फिअर ऑफ थॉट असतात, तर तिथे आपण लिहू शकतो की माझे विचार प्रत्येक क्षण सकारात्मक बनलेले आहेत. माझ्या मस्तिष्कातील प्रत्येक विचार हा सकारात्मक बनलेला आहे. मी माझ्या जीवनाला योग्य आहार, ध्यान आणि व्यायामाची जोड दिलेली आहे. किंवा मी दैनंदिन माझ्या जीवनात योग्य आहार, व्यायाम आणि ध्यानाची जोड देत आहे. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. हे झाले आपले इन जनरल. आता यात आपण मुलांच्या एज्युकेशनसाठी अफर्मेशन देऊ शकतो की जगातील विशेष गुणवत्ते, म्हणजे माझ्या मुलाला किंवा मुलीला ज्या कुठल्या शाळा विषयात ऍडमिशन मिळालेली आहे आणि त्यांना मिळालेल्या यशामुळे आमच्या कुटुंबाला मान प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. जगातील नामांकित कंपनीत जो काही पगार पाहिजे अपेक्षित, त्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळालेली आहे, किंवा मुलं लहान असतील त्यांच्यासाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ते तुम्ही लिहू शकता. आयुष्यात त्यांना योग्य जोडीदार मिळालेला आहे. हिंदी में अफर्मेशन मिल जाएगा शीतल मैडम, डोंट वरी. आप अगर, मैं आज वीडियो डाल दूंगी एक, वहां पे हिंदी में अफर्मेशन है, ठीक है. तर मग त्या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन तुमच्या याच्यात ऍड करू शकता. अगदी मुलाला उच्च, जसं आता ज्यांच्या मुलं, आता प्रत्येकाच्या लाईफचं वेगवेगळं असेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, कुणाचं मुला मुलींच्या लग्नाचं असेल त्यासाठी अफर्मेशन कसे असावे. मुलाला किंवा मुलीला उच्च खानदानी, सुसंस्कृत घरातील, सुस्वरूपी, सुस्वभावी, मनमिळावू, विनम्रता असलेला जोडीदार मिळालेला आहे. त्यांचा जोडीदार प्रत्येक क्षण साथ देणारा, सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारा, संपूर्ण संसार अतिशय उत्तम रीतीने करणारा, कर्तव्य दक्ष असा जोडीदार पत्नी किंवा पती म्हणून लाभलेला आहे. म्हणून आता अफर्मेशन लिहिताना खोडतड झाली तर चालेल, तुम्ही 2दा-3दा कागदावर करेक्ट करा. शेवटी आपल्याला हे सगळे अफर्मेशन रेकॉर्ड करून ऐकायचे. महत्वाचं काय, सबकॉन्शियस माइंड पर्यंत या सूचना पोहोचवायच्या आहेत. तर त्याच्यामुळे झालेलं आहे, तुम्ही त्या परिस्थितीत जगत आहात. काही गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत, जसं मेरे पास आलिशान बंगला और घर है, तर का बरं वर्तमानात मी सुखी, समाधानी, आनंद जीवन प्रत्येक क्षण जगत आहे. म्हणजे जो काही वर्तमानातला क्षण आहे तो आपण आनंदाने जगत आहे. एकदा तुम्ही समजा तुमच्या 10 अफर्मेशन चीट झाली, तर त्या 10 अफर्मेशन तुम्हाला 3दा म्हणजे 30 सेंटेन्स होतील ते. मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं. आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट. आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. आय एम लव्ह मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट. कारण जीवनामध्ये, जीवन जगण्यासाठी नात्यांमध्ये प्रेम, आर्थिक समृद्धी आणि शरीरात आरोग्य, या 3च गोष्टी जरी असल्या तरी तुम्ही आयुष्यामध्ये खूप आनंदी जगू शकता.
आणि हा सगळा जो आपला जो प्रयास राहील 10 दिवसांचा, तो प्रयत्न फक्त आणि फक्त जीवनामध्ये याचसाठी आहे, आपण आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळावं यासाठीच आपण प्रयत्नशील राहणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक नात्यांमध्ये आजकाल आपण बघतो की घटस्फोटांचे प्रमाण खूप जास्ती वाढलेले आहेत, उच्च शिक्षित असतात आणि त्याच्यामुळे ते घटस्फोटांचे तर तिथे त्यांचे वैवाहिक जीवन एकमेकांशी एकनिष्ठ प्रामाणिक राहून जीवनाचा आनंद त्यांना निरंतर मिळत आहे. एकमेकांशी एकनिष्ठ राहून जीवनाचा आनंद त्यांना निरंतर मिळत आहे, असं एक अफर्मेशन राहील. त्यांची संतती, आता बघा तुम्ही नातवंडांसाठी पण, ज्यांना मुलांच्या लग्नाच्या नंतर नातवंडांसाठीचं पण अफर्मेशन तुम्ही देऊ शकता. त्यांची संतती ही स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, सर्व गुण संपन्न, कीर्तिवंत, यशवंत, भाग्यवंत, कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली, विनम्र, आज्ञाधारक, प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेली बनलेली आहे. किती सांगा, किती छान अफर्मेशन. तुम्ही त्या नातवंड येण्याच्या आधीच त्यांच्यासाठी इतके दिव्य अफर्मेशन जर सतत दिले, तर मग तो रिझल्ट कसा राहील. आज गोष्ट कशी आहे, जीवन खूप सुंदर आहे, पण आपण त्या जीवनाला जगत असताना मेरे पास क्या अच्छा है इसके तरफ देखते ही नाही. आता तुम्हाला याचं एक उदाहरण सांगते. श्रद्धा मॅडम, मी तुम्हाला 2 करोड देते, तुम्ही तुमचे दोन्ही डोळे द्याल का हो मला? श्रद्धा घोडके मॅडम, माईक ऑन करा. मी नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. ठीक आहे. पूनम मॅडम, माईक ऑन करा बरं. 2 हात 2 करोड. नाही नाही. नाही ना? कभी सोचा है? 2 हात 2 डोळे 2 करोडला देत नाही, मग एवढं हे जे करोडोचं शरीर आपल्याला मिळालेलं आहे, याच्यात आपण किती चुकीचा आहार देतोय, किती नकारात्मक विचार देतो आहे. कधीतरी विचार केलाय का की या जीवनाला खूप सुंदरतेने जगता येऊ शकतं, पण सकाळपासून रात्रीपर्यंत क्या कमियां है वही हम ढूंढते रहते हैं. पण आजपर्यंत कधी विचार केला पूनम मॅडम, 2 करोड पेक्षा महागाचे तर आपले हातच आहे हो. 2 करोड पेक्षा महागाचे आपले डोळे आहे श्रद्धा मॅडम. रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी ऑर्गन. जसा तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट कराल, तसाच रिस्पेक्ट आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा करायचा आहे. जोपर्यंत हा सकारात्मक भाव आपल्यामध्ये जागृत होणार नाही, म्हणून सांगितलं 10 दिवस त्या क्लासला टिकणं खूप कठीण आहे. कारण जे ऍक्शन्स मी तुमच्याकडनं करवून घेणार आहे, जसं बघा, एक लक्षात घ्या, जसा तुमच्या आयुष्यातला कालचा दिवस होता, तसाच आज जगलात, तर उद्या काहीतरी क्रिएट होणार आहे का? आणि बदल कुठे होईल? जसा कालचा दिवस होता त्याच्यापेक्षा वेगळं आज वर्तमानात काहीतरी केलं, आणि वर्तमानात जर तुम्ही पॉझिटिव्ह ऍक्शन घ्यायला शिकलात, जे आपण 10 दिवसात करणार आहे, सकारात्मक ऍक्शन जर घ्यायला शिकलात, तर लक्षात घ्या, आज जर माझ्यासोबत काही वाईट घडलं, तर आजचा हा दिवस किंवा आत्ताचा हा क्षण माझ्या आयुष्यातला पास्ट बनला, तर या क्षणांची आठवण ही माझ्या मनामध्ये कटुतेची राहील किंवा नकारात्मकतेची राहील. बरोबर आहे? पण याच वर्तमानातल्या क्षणामध्ये किंवा आजच्या या वर्तमानातल्या दिवसामध्ये मी खूप एन्जॉय केलं, खूप आनंदाने जगली, तर याची जी आठवण आहे ही पास्टची खूप चांगली आठवण राहील. आणि वर्तमानात मी चांगलं कार्य केल्यामुळे इथेच माझ्या भविष्याची निर्मिती होत आहे. या वर्तमानात जी मेहनत करते मी, याचंच माझं भविष्य निर्माण होत आहे. म्हणजेच काय, मी वर्तमानात जी काही ऍक्शन घेईल, याच भरोशावर माझा एक आनंदी पास्ट किंवा उत्तम भविष्याची निर्मिती होऊ शकते. म्हणजेच लक्षात घ्या, आपल्याला जे जीवन जगायचं आहे, ते कुठे जगायचं आहे? वर्तमानातल्या या क्षणांमध्ये जगायचं आहे. जशी एनर्जी तुम्ही या वर्तमानातल्या क्षणांना द्याल, तसंच आपलं जीवन घडणार आहे. सो कोण-कोण रेडी है इस वर्तमान को सुधारने के लिए? कारण जे काही जीवन आहे ते आत्ताच्या या क्षणांमध्ये आहे. ओन्ली इन प्रेझेंट. ओके? फक्त आणि फक्त वर्तमानातल्या क्षणांमध्ये जीवन आहे.
तर आजचा होमवर्क म्हणून मग अफर्मेशन रेडी करायचे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, राईट डाऊन ऑन द पेज. 2दा लिहा, 3दा लिहा, ती लिस्ट चेक करा. काही चुका होत असतील त्याला दुरुस्त करा. पूर्ण एक व्यवस्थित फायनल लिस्ट तयार करा आणि त्या फायनल लिस्टला रेकॉर्ड करायचं आहे. हे आजचं होमवर्क. बघू आता ऍक्शन टेकर किती आहेत. हाऊ मेनी पीपल्स आर प्रेझेंट. मी म्हटलं ना की 10 दिवस टिकणं कठीण आहे. आता 259 लोक आहेत, त्यांना हा होमवर्क आहे 259 पीपल्सला, की तुम्हाला तुमचं तेवढं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. ओके, सो या 10 दिवसाच्या प्रवासाला बघू आता लास्ट डे तक कोण कोण टिकत आहे, किती लोक कमिटेड आहेत आपल्या लाईफ मध्ये खरोखर ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी. सो इथे आता आपण शेवटचे 5 एक वेळ कमी आपल्याकडे, कारण माझी सलग बॅच, लक्षात घ्या, माझी 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 5 ते 6 या माझ्या कंटिन्युअस बॅचेस आहेत. तर आता फक्त 2 मिनिटं आहेत त्या बॅचचा, ऑलरेडी 3 मिनिटं राहिलेले आहेत. तर शेवटचे काही 1-2 मिनिटं प्रश्न घेऊ. हा, सुजाता मॅडम बोला, अनम्यूट करा, काय प्रश्न आहे. बाकीच्या ग्रुप ओपन होईल आज रात्री, तेव्हा तुम्ही सेशन कसं वाटलं आणि बाकी तुम्हाला प्रश्न तिथे टाकायचे आहेत. बोला सुजाता मॅडम, एनी क्वेश्चन. रेकॉर्डिंग मिळेल पण अपलोड व्हायला वेळ लागतो. मनीसाठी अफर्मेशन द्यावे, मिळून जातील. हा बोला सुजाता मॅडम, एनीवन. हा बोला. रेकॉर्डिंगच विचारायचं होतं मॅडम. हा मिळून जाईल. ओके, हा आणखी कुणाचा काही प्रश्न आहे. ध्यान आणि रेकीमध्ये डिफरन्स आहे आणि तुम्ही जेव्हा आपण रेकी चालू करू, अजून आपण रेकी सुरू केली नाहीये, रेकीमध्ये चालू करू तेव्हा तो डिफरन्स मी समजावून सांगेल. जॉब साठी पण अफर्मेशन मिळतील. शक्तिपात आपण सुट्टीच्या दिवशी किंवा मध्ये एक दिवस पहाटे घेऊ. 5:30 ला शक्तिपात असतो आपला. 1 ते 2 ची रेकीची लेवल 1 ची बॅच नसते. माझ्या बाकीचे कोर्सेस चालतात, त्याच्या बॅचेस चालू असतात माझ्या. 1 ते 2 मनी रेकी चालू आहे सध्या. सगळे अफर्मेशन आहेत. रेकॉर्डिंग तुम्हाला आज रात्री 7 पर्यंत भेटून जाईल, त्याची लिंक. ओके, सगळे बघा, या रेकीच्या 10 दिवसाच्या क्लासमध्ये आपण जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यावर काम करणार आहे. ओके, अनिता वाघमारे मॅडम अनम्यूट करा, बोला. मॅडम आवाज येतोय माझा? हा बोला. ओके मॅडम, आज जो होमवर्क आम्हाला दिलाय ना, तो ग्रुपवर टाकला जाईल का? टाकून देईल, काय हरकत नाही. मी टाकत नसते तसं, पण टाकून देईल. चालेल, थँक्यू मॅडम, कारण मध्ये ना माझा डिस्कंटिन्यू झालेला ना म्हणून. ओके, थँक्यू. ओके ओके. वैशाली मॅडम. मॅडम किती अफर्मेशन देऊ शकतो? अफर्मेशन किती पण देऊ शकतो. वो भगवान जो बैठा है ना यूनिवर्स में, सबको ऑक्सीजन दे रहा है ना, वैसे सबको समृद्धी भी देने के लिए बैठा है. पण आपण कधी त्याला मागितलंच नाही, नुसतं गाराने केलंय. तर त्याच्यामुळे मागायला शिका. मी कधीच आयुष्यात विचार नव्हता केला. या 7x13 रोडची खोली आहे माझी, जी ऑफिस आहे, इथे बसून मी 5 लाख काढू शकते. तर तुम्ही तुमच्या एनर्जीला चॅलेंज तर द्या. मी माझं बद्दल मी आता नाही सांगेल, नंतर सांगेल. बट आय वॉज स्ट्रगलिंग फॉर 5,000 पर मंथ. मी माझ्या भावाला म्हणायची, दादा 5,000 रुपये महिना कमवण्यासाठी काहीतरी सांग. बट त्या क्रिएटरला जेव्हा मला माहितच नव्हतं, भावाला मागा नाही लागत, युनिवर्सला मागा लागते. जेव्हा मी त्या आणि छोट्याशा शहरात, आता इथे आपण बघितलं पुणे, मुंबई, बँगलोर आणि US पासून स्टुडंट आहेत आपल्याकडे, आणि माझे काउन्सिलिंगचे रेट जे असतात ते खूप हाय असतात. तर लक्षात घ्या, पूर्ण जगातले जर आपल्यापर्यंत स्टुडंट आहे, आणि मी अमरावती सारख्या छोट्या शहरात राहते. आधी तुम्हाला लिटरली सांगते, मला भीती वाटायची लोकांना. अमरावतीत राहते मी, माझा ऍड्रेस जो होता ना ऑफिसचा, नागपूरचा टाकला होता. नागपूरला आहे माझं ऑफिस, पण सध्या मी तिथे जात नाही. पण स्टार्टिंगला मी अमरावती सांगायला भीती वाटायची की मुंबई पुण्याचे लोक आपल्याकडे येतील का. पण आज माझे स्टुडंट 10,000 प्लस आहे. त्याच्यात सायंटिस्ट सुद्धा आहेत, ज्यांनी कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट आहेत माझे स्टुडंट आहे. तुम्ही ऍप डाउनलोड केलं तर तिथे तुम्हाला दिसेल. माझे ऍप आहे प्ले स्टोअरवर, जे तुम्हाला तिथे एक छान फ्री कोर्स आहे, तर तो पण तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. जबरदस्त सेशन आहे तिथे, फ्रीमध्ये काही मेडिटेशन आहे. तर आज मी ऍपची लिंक पाठवते, ऍप पण डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला त्या ऍपचा पण बेनिफिट घेता येईल. ओके, आणि फक्त शिकू नका बुवा. जर तुम्हाला खरोखर वाटतं ना 10 दिवस, तर बुवाचं कीर्तन नका बनवू की वा किती छान बुवाने सांगितलं आणि जीवनामध्ये काहीच नाही आलं, असं होऊ देऊ नका. ठीक आहे.
तर जर लाइफ में सच में कुछ करना है ना, तर प्रत्येक व्यक्तीला, आज माझे स्टुडंट, माझ्या मुंबईचे स्टुडंट आहे, त्यांचा लास्ट मंथचं अर्निंग 3,90,000 आहे. एखाद्या क्लासमध्ये बोलून मी त्यांना बोलविल की काय, आता आम्ही पुण्याला 1 ऑक्टोबरला मोठा प्रोग्राम घेतला, त्यात त्या त्यांच्या स्टुडंट सोबत आल्या होत्या. सो जिंदगी में करने के लिए कुछ तो भी करो. नाही तर 10 दिवस तुम्ही आयुष्यातले वाया नका घालवू. मी रेकी देत नाही, मी शिकवते. माझा जीवनाचा, मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे, ट्रस्टी आहे. तर माझा एकच उद्देश आहे की घराघरात रेकी पोहोचली पाहिजे. रेकी जर मी देत बसली तर दिवसभरात फक्त 4-5 लोकांपर्यंत पोहोचील आणि मला हजारो लोकांपर्यंत पोहोचवायचं, प्रत्येक घरात एक रेकी साधक तयार करायचं, हे माझं स्वप्न आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यातले 11 तास देत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातले 11 तास देताय, तर रिस्पेक्ट दॅट आवर्स. त्या तासांना रिस्पेक्ट करा आणि सांगितलेली प्रॅक्टिस, सांगितलेलं होमवर्क कम्प्लीट करा. मी गॅरंटी देते येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमच्या लाईफमध्ये चमत्कारिक असा सकारात्मक बदल घडलेला असेल. कारण शेतीचं पीक यायला 4 महिने लागतात, तुम्हाला माहिती आहे. तर आज केलेली पेरणी कमीत कमी 90 दिवस तर लाईफला द्या. त्याची काळजी घ्या. त्या प्रत्येक रोज ते अफर्मेशन आणि बाकीची कृती करा. ओके, सो थँक्यू मला ऐकून घेतल्याबद्दल. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो. मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना विनंती करते की पुढचे अजून 10 तास तुमच्या आयुष्यातले मी मागते आहे आणि त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.